तर संतोष बांगर यांच्या संदर्भातली बातमी आहे। आमदार संतोष बांगर यांनी मतदान केंद्रामध्ये घोषणाबाजी केली। मतदान केल्यानंतर त्यांनी घोषणाबाजी केलेली आहे। मतदान कुणाला करायचं असं सांगत त्यांनी गोपनीयतेचा सुद्धा भंग केलेला आहे। तर बांगर यांनी निवडणूक आचार संहितेचा भंग केलेला आहे। हिंगोली शहरातील मतदान केंद्र क्रमांक 3 मध्ये आमदार बांगर यांनी मतदानाचा हक्क बजावला आणि त्यानंतर त्यांनी घोषणाबाजी केलेली आहे। मतदान केंद्रामध्ये त्यांनी मोबाईल वापरलेला आहे आणि तो व्हिडिओ सुद्धा आता आपण पाहतोय। ते मोबाईल वापरत असल्याचा व्हिडिओ केल्याचा आरोप सुद्धा केला जातोय आणि तसंच मतदानानंतर त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो, एकनाथ शिंदे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशी घोषणा सुद्धा दिलेली आहे। तर तो व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे। मतदान केंद्रामध्ये मोबाईल फोन वापरणं किंवा कुठल्याही प्रकारे निवडणूक गोपनीयतेचा भंग करणं हे आचारसंहितेचं गंभीर उल्लंघन मानलं जातं आणि त्यामुळे आता बांगर यांच्या या कृत्यावर निवडणूक विभाग काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या कारवाईची मागणी सुद्धा केली जाते। मला असं वाटतं की किमान लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनी निवडणुकांमध्ये आपण कसं वागतो आहोत, आपण काय संकेत देतो आहोत, काय संदेश देतो आहोत याचा विचार केला पाहिजे असं माझं मत आहे।